सोशल मीडियावर ना अनरिअलिस्टिक स्टँडर्ड सेट केले जातात प्रत्येक महिलेसाठी. म्हणजे ती हाऊसवाईफ असेल, वर्किंग वुमन असेल, गावाखेड्यातली महिला असेल किंवा कुठलीही असेल. पण प्रत्येकाचे एक स्टँडर्ड लोकांनी सेट केले. म्हणजे सुखात राहण्यापेक्षा ना मी सुखात आहे हे दाखवण्याची जास्त धडपड असते तिथे सोशल मीडियावर. एखादी स्त्री म्हणजे खूप मोठ्या अशा आलिशान किचन मध्ये काहीतरी करते, ते जेव्हा दाखवलं जातं तेव्हा आपला असं समज होतो की ते तिचंच किचन आहे. पण रिअल समस्या कोणीच नाही सांगत आहे सोशल मीडियावर. Correct. आणि हे सगळ्यांना माहिती आहे, तरीही लोक परत त्याच चकाचौंधच्या आहारी जात आहेत. हे दाखवण्याच्या खटाटोपामुळे अनाठायी कर्ज वाढतायत, शिक्षण पाठी राहतंय. आपण जे चांगलं आहे, चांगले स्किल्स ग्रॅप्स करण्यापेक्षा या नको त्या वृत्तीकडे चाललो आहोत. त्याच्यामुळे एन्झायटी, डिप्रेशन किंवा मी मागे राहीन, अरे उद्या मला कोणी विचारणारच नाही, आणि परत त्या रॅट रेस मध्ये सगळ्यांनाच जायचं असतं की ही पुढे गेलीये, तो पुढे गेलाय, ह्याचा बिझनेस एवढ्या स्केलने वाढलाय, त्याचा बिझनेस त्याच्या स्केलने वाढलाय. पण तुम्ही खरंच बघायला गेला आहात का? जे दाखवलं जातं ते सक्सेस नाहीये. नक्कीच. सोशल मीडियावर जो तुम्हाला दाखवतोय की मी खूप लाखात करोडोत खेळतोय, तो त्या करोडोच्या कर्जबाजारी पण असू शकतो. जो तुम्हाला दाखवतोय की ही माझी फॅमिली आहे, खूप छान आहे वगैरे, त्याचं मॅटर डिव्होर्स पर्यंत पण गेलेलं असेल. जो दाखवतोय की मी खूप सुखी आहे, त्याला खूप साऱ्या शारीरिक व्याधी पण असू शकतात. तुम्हाला नाही माहितीये, तर उगाच त्या सोशल मीडियाच्या आहारी जाऊन त्या नको त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्यापेक्षा ना मी प्रेफर करते की मला नकोय ते कॉम्पिटिशन.